ईव्हीएम हटवलं तर भाजपाचा पराभव अटळ। चंदीगडच्या घटनेवरून संजय राऊतांनी हे टीकास्त्र डागलंय। ईव्हीएम आहे म्हणून मोदी आहेत, भाजपावर ईव्हीएम गैरवापराचा राऊतांनी आरोप केलेला आहे। स्वतंत्र संचालक का नेमले आहेत हे कोणी सांगू शकेल का? भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे। लोकांसमोर जायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही, मग अशा पॅटर्न राहून ते निवडणुका जिंकतात। ईव्हीएम नसेल किंवा चंदीगड पॅटर्न नसेल तर भारतीय जनता पक्ष म्हणजे बेईमानी केल्याशिवाय ती चंदीगड मधली निवडणूक जिंकू शकत नाही, महापौर पदाची ग्रामपंचायत निवडणुका जिंकू शकत नाही, आणि देशावर राज्य करायला निघाले किंवा करतायत। मुद्दाम ते यंत्रणा सुरू करत नाही अजून, कारण आधी टाइम काय घ्यायचा, परंतु हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सगळ्या म्हातारे होते। मला इथे दोन म्हातारे वयस्कर होतात साहेब, इतकं तुम्ही करणार फिरणार, पण जर समजा हे नाही झालं, ईव्हीएम मशीन बंद नाही झाली तर म्हणजे हे परत खोटे नाटे लोक वाढतील। तुम्ही बॅलेट पेपरवर द्या, आम्हाला समजतं की कुठं शिक्का मारायचं काय मारायचं, आणि हे नागरिक म्हणतात, पण हा मोदीजी काही करणार नाही।